कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा संसद परिसराच्या जवळ पोहोचतोय। संसद परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आज या आंदोलनाने आज लोकसभा सत्राचा मॉन्सून सत्राचा पहिला दिवस गाजवलेला आहे आणि आता पुढे काय होणार दिवसभरात हे पाहावं लागेल। दीप्ती यांनी उपोषण तर सोडलेले, मात्र आंदोलन कायम असण्याची हाक दिलेली आहे। तरुण मोठ्या प्रमाणात जमत आहेत, देशभरातले अनेक भागातून तरुण तिथे येत आहेत, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरही ताण आहे आणि या पार्श्वभूमीवरती तिथे संसदेच्या आत विरोधकांनी सुद्धा सरकारला घेरलेलं आहे। त्यामुळे संसदेच्या आत विरोध, संसदेच्या बाहेरही विरोध। संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत। संदीप, अगदी संसदेमध्ये देखील या आंदोलनाचे पडसाद जे आहेत ते पाहायला मिळाले आणि प्रामुख्याने विरोधक आज संसदेमध्ये आक्रमक झालेले होते। आज राज्यसभेचा लोकसभेचा दोन्ही सभागृहांच्या खरं पहिली दिवस आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आपल्याला माहित आहे आणि त्या दरम्यान जर पाहायला गेलं तर संसद परिसरामधली सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे आता वाढवलेली आहे आणि सुरक्षा अधिकारी म्हणजे दरवेळेला जशी सुरक्षा असते पार्लमेंटला संसदेला त्यापेक्षाही त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। कारण कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन जे आहे ते संसदेवर थेट मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता आणि काही कार्यकर्ते जे ते विजय चौकापर्यंत गेलेले होते आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तात किंवा सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। प्रसन्न, धन्यवाद संदीप। अधिक अपडेट्स आपण तुर्तास आपण घेत राहू तुमच्याकडून। धन्यवाद।